ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आज मातोश्रीवरती बैठक घेणार आहेत। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवरती पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत। उद्धव ठाकरेंच्या समोर हे पदाधिकारी आपली बाजू मांडणार असल्याचं कळतंय। महानगरपालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याचा स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आग्रह असून या बैठकीच्या दरम्यान यामध्ये चर्चा होणार असल्याची सुद्धा माहिती मिळते आहे। आणि या संदर्भात सुधीर बडगुजर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आपल्यासोबत आहेत। मातोश्रीवर बोलवणं आलेलं आहे, काय नेमकी चर्चा होणार आहे? विधानसभेच्या निवडणुकीनंतर थोडं शिवसैनिकामध्ये पराभवानंतर नैराश्य आलेलं आहे आणि महापालिकेच्या निवडणुका समोर ठेवून आदरणीय उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी पुन्हा एकदा चार्ज करण्यासाठी किंवा त्यांचे विचार ऐकण्यासाठी नियोजन प्लॅनिंग कशा पद्धतीने करण्यासाठी त्यांनी उद्याची बैठक बोलवलेली आहे आणि प्लॅनिंगच्या संदर्भात ते आम्हाला काय मार्गदर्शन करतात ते निश्चितपणाने आम्ही ते इम्प्लिमेंटेशन करू। दोन्ही बाजूने विचार ऐकल्यानंतर त्यामध्ये फायनल निर्णय काय होतो तो बघायचा उद्याच्या दिवशी। महापालिकेच्या निमित्तानं आणखी काही माजी नगरसेवक पदाधिकारी सत्ताधारी पक्षात जातील अशी चर्चा आहे। नाही, चर्चा आहे शहरामध्ये पूर्ण की अशा पद्धतीने अनेक नगरसेवक जातील, फक्त चर्चा आहे पण ठोस पुरावे नाहीत, ते आम्ही शोधतोय। तुम्ही देखील भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे? नाही, माझ्या बाबतीत मी आदरणीय उद्धव साहेबांना सांगितलं की आपल्या गटातील काही लोक ज्यांना काही पदं घ्यायची आहेत तीच चर्चा घडवून आणतायत। तुम्ही जाणार नाही कुठे? मी इथंच आहे, मी कुठं जाणार नाही, मी इथंच आहे। महापालिका निवडणुका काय तयारी चालू आहे? तुम्हाला महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्याबरोबर निवडणूक लढणं जास्त सोपं जाणार आहे की स्वबळावर? नाही, महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवायला हरकत नाही, परंतु जे विधानसभेच्या दृष्टीने ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने हिंदुत्वाचा मुद्दा हा पुढे केला, तर मला असं वाटतं की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जे बाळासाहेबांचे विचार आहेत तेच आपण घेऊन पुढे गेलं पाहिजे। त्यामुळे स्वतंत्र निवडणूक लढवली पाहिजे असा मताचा मी आहे। आणि नाशिकमधली निवडणूक ही स्वबळावर लढावी असा आग्रह देखील ते धरणार आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमका नाशिकच्या बाबतीत निर्णय घेतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।